आयुरा. त्यामुळे जे व्हायला नको तेच होत होतं. त्याचं डोकं दुखायला लागलं. त्याने कसंबसं पुढे सरकून घेत बेलपर्यंत हात पोहोचवला आणि बेल वाजवली. इथून पुढे डॉक्टर लगेच हजर झाले. ह्यावेळी आयुषला डोकं पकडून बसलेलं बघूनच त्यांना कळलं की याचं डोकं दुखत आहे. आयुष, तुम्हाला काय त्रास होतोय? डॉक्टरांनी विचारलं. माझं डोकं खूप दुखतंय. आयुषने हे सांगितलं तेव्हा मात्र डॉक्टरांच्या चेहऱ्यावरही चिंतेची लहर उमटली. ओके, तुमचे कोणीच नातेवाईक नाहीत का सोबत? डॉक्टर म्हणाले तसे नर्स लगेच पुढे झाली. सर, त्यांचे भाऊ थोड्या वेळापूर्वीच गेलेत घरी. त्यांची आई येणार आहे, नर्सने माहिती दिली. इतक्यात माधवी तिथे हजर झाली. तिला यायला नेमका थोडा उशीर झाला होता, पण ती बाबांना पाठवायची रिस्क घेऊ शकत नव्हती. कारण ते एक सांगितलं तर दुसरं करून येतात. त्यामुळे त्यांच्यावर भरोसा नव्हता तिचा. नाश्ता, जेवण सगळंच घेऊन ती आली होती. डॉक्टर, काय झालं? काय वाटतंय त्याला? माधवीने लगबगीने पुढे येऊन विचारलं. काही नाही. बरं झालं तुम्ही आलात. त्यांना थोडा वेळ आराम करू द्या. मला तुमच्याशी बोलायचं आहे. डॉक्टर माधवीकडे बघत म्हणाले. ठीक आहे. माधवी म्हणाली, पण का बोलावत असतील डॉक्टर? हा विचार करूनच धडकी भरत होती. जसं काहीच नसेल. स्वतःला समजावत त्या डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेल्या. बसा. तुमच्याशी मी हेल्थ बद्दल बोलू शकतो ना? की कोणी जबाबदार व्यक्तीला बोलवायचं असेल तर बोलावू शकता तुम्ही. मला जरा महत्वाचं बोलायचं आहे. डॉक्टर माधवीला म्हणाले आणि माधवीच्या पोटात भीतीने जबरदस्त गोळा झाला. तिला दाखवायची नसली तरी भीती तिच्या डोळ्यात दिसलीच डॉक्टरांना. डॉक्टर, नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? मला सांगू शकता? माधवी मोठ्या धीराने म्हणाली, पण देवाला हेच सांगत होती की माझं बाळ चांगलं असू दे. तिचे हात नकळत जोडले गेले टेबलाखाली. डॉक्टरला दिसत नव्हते, पण देवाला नक्कीच त्यांचं आर्जव ऐकू गेलं असेल. त्यांना सारखा सारखा डोकं दुखायचा त्रास होत असेल तर मला वाटतं आपण त्यांचा एकदा डोक्याचा MRI काढायला पाहिजे. त्यांना काही इंटरनल इंजुरी किंवा मग काही ब्लड क्लॉट वगैरे असेल तर समजेल, जेणेकरून आपण त्यांना लवकर उपचार करू शकू. डॉक्टर असं म्हणाले आणि माधवी एकदम शांतच झाली. तिला सगळं बोलणं प्रोसेस व्हायला वेळ लागला. तुम्ही लवकर डिसिजन दिलात तर त्यांना लवकर ट्रीटमेंट देता येईल. डॉक्टर म्हणाले तसं माधवी भानावर आली. ओके ओके, मी बोलून घेते मुलाशी. त्याला इथेच बोलावते. म्हणत घाई करत त्या तिथून बाहेर आल्या. डोळ्यात पाणी जमा झालं होतं. त्यांनी आराध्याला कॉल केला, पण तो काही उचलत नव्हता. शेवटी त्याने आयुषच्या बाबांना कॉल केला आणि हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतलं. डॉक्टरांना काही बोलायचं आहे तर तुम्ही हॉस्पिटलला या. माधवीने माधवरावांना सांगितलं तसं ते हॉस्पिटलला आले. निधी बाळा, आयुषला बरं वाटत नाही तर तू येतेस का हॉस्पिटलला? माधवीने निधीलाही कॉल करून हॉस्पिटलमध्ये बोलावलं. हो हो आई, मी लगेच निघते, तिनेही घाबरतच सांगितलं. दादाला असं काय झालं की आई म्हणाली त्याला बरं वाटत नाही? ती स्वतः घाबरल्याशिवाय असं लगेच बोलावणार नाही. तिने विचार करतच सगळं बॅग घेतली आणि निघाली. हॉस्पिटलला पोहोचताच तिने घाईने आईला विचारलं, आई काय झालं? तू असं लगेच का बोलावलंस मला? दादाला काय वाटतंय? निधीने आईजवळ येताच प्रश्नांचा भडीमार केला होता. अगं हो हो सांगते. आता त्याचा आयुष्य बरा आहे, पण डॉक्टर म्हणाले आहेत त्याच्या डोक्याचा MRI करावा लागेल आपल्याला. त्यानंतर त्याच्या दुखण्याचं नेमकं काय कारण आहे ते समजेल. माधवी निधीला जवळ बसवत म्हणाली. ती बाहेरच थांबली होती. आयुष जवळ बाबा बसले होते. आराध्य दादाला कॉल केला का? निधीने विचारलं. हो केला, पण तू उचलत नाही, माधवी म्हणाली.
मी मेसेज करून ठेवते. जेव्हा तू कामातून फ्री होईल तेव्हा बघेल. निधी माधवीला म्हणाली आणि आराध्यला मेसेज केला. आईने सांगितलेलं ऐकून निधीला टेन्शन आलं होतं. आता आयुषला एम-आर-आय करायला न्यायचं म्हणजे कोणीतरी पाहिजे होतं सोबत. बाबांची धावपळ कुठे करणार? समीरला सांगावं का? बोलवावं का? ती मनात विचार करत होती. जेव्हा आराध्य नाही असणार हे कळलं तसं पहिलं नाव समीरचंच तिच्या डोळ्यासमोर आलं होतं. तो घरूनही काम करू शकत होता. एकदा त्याने सगळी प्रोसिजर केली की मग फक्त आयुषला न्यायचंच होतं. प्रोसिजर तिनेही केली असती, पण एक आधारही वाटला असता समीरचा. तिने त्याला मेसेज केला. हाय, तुम्ही आता हॉस्पिटलला येऊ शकता का? आयुषला एम-आर-आय करायला न्यायचं होतं. आराध्य दादा कॉल रिसीव्ह करत नाही. तिने एवढं टाईप करून सेंड केलं. समीरच्या बाजूलाच फोन होता. त्याने व्हायब्रेट झाल्यावर फोन बघितला. तर मेसेज आला होता. वरतीच नोटिफिकेशन दिसत होतं. मेसेज निधीचा होता. त्याने लगेच क्लिक केला मेसेज आणि वाचला. हो. तसा विचार करून त्याने तिला मेसेज पाठवला. लगेच आपलं पॉकेट घेतलं आणि तो बाईकने निघाला. जास्त काही फोनवर विचारत राहिला नाही. आयुष आता शांत झोपला होता. निधी आणि आई दोघी आयुषकडे आल्या. इंजेक्शन दिल्यामुळे तो शांत झोपला होता. सध्या तरी डॉक्टर त्याला पेन किलर मेडिसिन देत होते. रिपोर्ट येऊन कळेपर्यंत काही करू शकणार नव्हते. म्हणूनच डॉक्टरांनी लवकर निर्णय घ्यायला सांगितला होता. समीर हॉस्पिटलला पोहोचला. तिथल्याच जवळच्या एम-आर-आय सेंटरमध्ये आयुषला न्यायचं ठरलं. मग समीर जाऊन आधी चौकशी केली. तिथली सगळी प्रोसिजर तो पूर्ण करून पुन्हा आयुषला न्यायला आला. निधी त्यालाच बघत होती. अगदी व्यवस्थित सगळं करत होता. कुठेच चेहऱ्यावर त्रासिक भाव नव्हते. हा, मात्र थोडा राग दिसत होता त्याच्या चेहऱ्यावर. पण निधीला माहित होतं तो राग का आहे. कारण आयुष आणि सुगंधा त्याला जास्त काळजी देत होते. आयुषला उठवा ना, आपल्याला न्यायला लागेल. मी सर्व प्रोसिजर करून आलो आहे. समीर माधवीकडे बघून म्हणाला. हा, मी उठवते. निधी लगेच पुढे होत म्हणाले. दादा उठ ना. निधीने आयुषला हळूच हलवून आवाज दिला. आयुष उठ बाळा. माधवीने आवाज दिला. आयुष ए आयुष. माधवनेही आवाज दिला. सगळ्यांचा आवाज ऐकून आयुषला जाग आली. काय झालं? आयुषने हळूच डोळे उघडत विचारलं. काही नाही. टेस्ट करायला जायचं आहे, डॉक्टरांनी सांगितले. निधी त्याला म्हणाले. कसली टेस्ट? आयुषने डोक्याला आठ्या घालत विचारला. एम-आर-आय करायला सांगितलं आहे डॉक्टरांनी. निधीने त्याला पुन्हा सांगितलं. नाही नाही, मी नाही करणार एम-आर-आय. माझ्या मित्राचा भाऊ त्या मशीनमध्येच जळाला होता. नको नको, डॉक्टरांना म्हणावं मी नाही करणार एम-आर-आय. आयुष घाबरत म्हणाला. अरे आता असं काही होणार नाही. आता ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. तू काळजी करू नकोस. तुला काही होऊ देणार नाही आम्ही. समीर पुढे होत म्हणाला. आत्ता कुठे आयुषचं लक्ष समीरकडे गेला होता. हा का आलाय? असा प्रश्न आला आयुषच्या मनात. निधी हा का आलाय? आयुषने निधीला आपल्याजवळ खेचत हळूच तिच्या कानात विचारलं. मी बोलावलंय. कारण आराध्य दादाचा फोन लागत नाही. त्यामुळे आम्हाला कोणतरी सोबत हवं ना सगळं करायला, म्हणून मीच बोलावलं. निधी हळूच म्हणाले. निधी त्याला का बोलावलंस? आयुष आता रागात निधीकडे बघत म्हणाला. दादा, ही काही भांडत बसायची वेळ नाही. तू फक्त एम-आर-आय करायला चल. निधी आणि आयुषचं खुसूर चालू होतं दोघांचं. नाही हा, मी काही येणार नाही. आयुष मोठाने म्हणाला. अरे बापरे, हा का जात नाही?
हा ऐकणार नाही याचा कोणी विचारच केला नव्हता. त्याला आता सगळे समजावत होते, पण आयुष काही ऐकत नव्हता. डॉक्टरांना बोलावलं तरी तो ऐकतच नव्हता. शेवटी नाईलाजास्तव आयुषला हुलीचं इंजेक्शन देऊन MRI करायला घेऊन गेले. जवळजवळ 30 मिनिटांनी त्याचा MRI झाला. त्याचा रिपोर्ट दुसऱ्या दिवशी येणार होता. त्याला पुन्हा हॉस्पिटलमध्ये आणलं. अजूनही त्याला शुद्ध आली नव्हती. डॉक्टरांनी त्याला 4 तास काहीही खायला न देण्याबद्दल बोलले होते. त्यामुळे आयुष शुद्धीत आला तरी त्याला खायला प्यायला काहीच द्यायचं नव्हतं. आयुष थोड्याच वेळात शुद्धीत आला. त्याला खूप तहान लागली होती. घसा एकदम कोरडा पडला होता. मला पाणी द्या प्लीज. आयुष अगदी गयावया करत सांगत होता. बाळा, अजून फक्त थोडा वेळ, मग डॉक्टर तुला चेक करूनच पाणी देतील. माधवी आयुषच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, मला पाणी. आयुष तोंड इवलस करत म्हणाला, त्याला फक्त पाणी हवं होतं. घसा एवढा कोरडा पडल्यामुळे त्याला काहीच सुचत नव्हतं. शेवटी निधी डॉक्टरांना विचारूनच 4 तास व्हायच्या आधीच आयुषला थोडंसं पाणी दिलं. जर त्याला उलटीसारखं वाटलं तर पाणी द्यायचं नाही असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. पण आयुषला पाणी प्यायल्यावर बरं वाटलं. बाकी काहीच त्रास झाला नाही. 4 तास झाल्यावर त्याला खायला दिलं. औषधं वगैरे घेऊन आयुष झोपला. त्याचे सगळे आयुषच्या बाजूलाच बसले. तू आधी देवासारखा आलास, नाहीतर आम्ही काय केलं असतं. किती धावपळ करावी लागली. तू होतास म्हणून पटकन झालं. माधवी समीरला म्हणाले. असं काही नाही हो, समीर म्हणाला. तुम्हाला कसं कळलं? माधवने समीरला विचारलं. मी सांगितलं बाबा. आराध्य दादा पण नव्हता ना, सो मी त्यांना बोलावलं, निधी म्हणाली. त्यांच्या मनात काय चाललंय याची भनक नसलेले माधव आणि माधवी मात्र आपल्या मुलीच्या एका शब्दावर समीर आला म्हणून खुश होते. आई बाबा, तुम्ही बसा सगळे, मी काहीतरी खायला घेऊन येते, निधी म्हणाली आणि जायला निघाली. मीही निघतो, तुम्ही सर्वांनी काळजी घ्या, आयुषकडे बघत समीर म्हणाला. तोही निधीच्या मागून निघाला. निधीला वाटलं तो तिथेच थांबेल म्हणून तिने सर्वांनाच काहीतरी खायला न्यायचं ठरवलं होतं. कारण माधवीने फक्त आयुष आणि स्वतःपुरतं आणलं होतं. त्यामुळे तिला माधवी म्हणाल्या होत्या की काहीतरी मागवावं लागेल. म्हणूनच ती आता खाली आली होती. निधी मागून ओळखीचा आवाज ऐकून तिने वळून पाहिलं तर समीर मोठी मोठी पावलं टाकत तिच्या मागून येत होता. तुम्ही थांबायचं ना, मी सर्वांसाठी जेवण आणत होते, निधी समीरकडे बघत म्हणाले. नाही, मला वेळ नाही आता, तू फक्त 10 मिनिटं माझ्यासोबत चल. जिथे तुला जेवणाची ऑर्डर द्यायची आहे ना, तिथेच बसू आपण. ऑर्डर येईपर्यंत बोलू आपण. समीर म्हणाला. तसं निधी त्याच्याकडे बघतच राहिली. तो पुढे निघून गेला तसे यंत्रवत त्याच्या मागून चालू लागले. इथून घेणार का जेवण पार्सल? समीरने विचारताच निधी भानावर आली. हं? हं. हो ना, पुन्हा समीरच्या सोबतच आत गेली. एक टेबल बघून दोघेही बसले आणि दोघांनी ज्यूस मागवला. पार्सल न्यायची ऑर्डर देऊन निधी आणि समीर एकमेकांसमोर बसले. थोडा वेळ शांतता झाली. दोघांनाही कुठून सुरुवात करावी हेच कळत नव्हतं. हा एक प्रकारचा ऑकवर्डनेस आला होता त्यांच्यामध्ये. एक एक घोट घेत तो दोघे एकमेकांना अधूनमधून बघत होते. काही बोलायचं होतं ना? समीरने विचारलं. क्रमशः जाणून घेण्यासाठी वाचायला आणि ऐकायला विसरू नका पुढील येणारे भाग. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. तुम्ही मला कमेंट करून सांगत राहिलात तर लिहायला अजून हुरूप येईल. तेव्हा कमेंट करून सांगत राहा कथा कशी वाटते ते. लेखिका शब्दवेदी
उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे. धन्यवाद. ही कथा जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा.